करू का काय आज करून बसली मग आता काय करू? का पाहिजे ना तेवढंच मी येऊस तर अहो इळच लय आणलं मी. मग कशाला इथं काय जेवायचे का राहत येऊन लक्षात नाही राहिलं माझ्या. मी आले घाई घाई आत्यांनी किती माग भुनभुन भुनभुन लावली. आपण आपल्याला जायचंय घास कापा म्हणलं हिला पाहिजे लक्षामध्ये. तुम्हाला नुसतं घासातच पडलेलं आहे. मग आता काय राहिले कुठं अजून? तुम्हाला माहिती काळजी आहे का नाही हो? कशी काळजी करू अजून कोणी कोण काय? तुमचं प्रेमच नाही राहिलं माझ्यावर आता. काय कमी कुठं? बसा आधी तिथं. काय कमी कुठं? बायको जवळ 2 मिनिटं बसायला टाइम नाही या माणसाला. बघावं लागतं मला कुठं काय कुठं काय. काय कोणाच्या फवारण्या कुणाचं काही कुणाचं काही. तुमचं जगाच्या आखरीतच आहे. मी तुमची बायको आहे का दुसरी कोणी? कशामुळे काल नेमकं झालंय कुठं काय कायचं कमी पडले काय? तुम्हाला झालं काय सांगायचंय? काय सांगायचंय कोणी कोण? मला आहे ना हा अहो काय ऐकतोय ना मी. मला वाटलं बहिरी बिरी झाले काय. कसं बाहेर होईना आता रोजच किरकिर चालू. हा काय मला काय मला आहे ना खवा खाऊशी वाटलाय. खावा हा हो हे अचानकच कसं काय असं? अचानक कुठं मला खाऊशी वाटलंय. तसं पण मला तुम्ही कुठं बाहेर नेता का? का नव्हत काहीतरी खाऊशी वाटले तर लगेच तुमचं असं अचानक काय आणणार आहे की नाही मग तुम्ही? आता एवढं दाब टाकून म्हणलं आणतो मग काय आता धाप टाकून किती आणतान? 4-5 किलो. एवढा? मग का आता एकदा म्हणजे महिनाभर चाल ना. मग तुम्हाला आणायचं नाही सांगा. आणतो 5 किलो. पैशाला काय कमी आहे का? चला अहो मी सावलीत बसते हा तुम्हाला. का मला कमी आपलं खायला लक्ष ठेवा फक्त. नाही बाई माणसं किरकिर असते. काय का पडले तुम्ही शिव्या दिल्या असतात. दमानं चला कामाच्या नान बोंब काय बसा म्हणलं बसा. अगं बाया किती नावरा गोड आहे ग बाई. माझा आवाज घालतोय. जा येतो खवा घेऊन. मला ताबाव सेवा लवकर या. काही ऊन आणि काही कहार. मग इथं पार डोक्यावर बिक्यावर घेऊन बसली. हे काय झुलत आहे त्या घासात? हो नाही बाय ऊन म्हणते मी. अगं काय झोपली काय? बसल्या बसल्या अहो आता लय गरगरतय. गरगरते खाती पिती हिला कसं गरगरते मला हेच काही कळत नाही. काय झालं की हिला गरगरतय? काम आलं का हिला गरगरतय? खाय पिताना नाही गरगरत तुला? आलं का माझ्या खाण्यावर? मग तुम्हाला प्रत्येक वेळेस माझ्या खाण्याचं का पडलेलं असतं? अगं मग तुला काम दिसलंय तुला गरगरत तुला दुखणंच कसं येतं ग? अहो आत्या काय झालं मी आलते ना घास कापायला तर मी इळा नाही आणला. चुकून मी खुरपं घेऊन आली. हा मग एवढं हुशार आहेस तू. आहे तुला काय बरं? मग मी तेच म्हणलं ना तू किती हुशार आहे बाया. तुम्हाला प्रत्येक वेळेस माझंच पडलेलं असतं. मी तुम्हाला तेच म्हणते ना. त्यांना मी सांगितलं खुरपं घेऊन या. आणि तू तोपर्यंत झोपा काढते. काय म्हणते त्याला? येळा घेऊन ये. तुला येळ आणि खुरप्यातला फरक कळतो का ग? मी तुम्हाला सांगितलं ना आधीच की मला शेती येत नाही. हा तुला शेती येत नाही खायला नट्टा फट्टा त्याच्यातले पुढे आहे का ग तू? तुम्हाला मला एक सांगा तुम्ही सगळं झालं माझ्या खाण्याचं का काढता प्रत्येक वेळेस? अगं मग तुला का म्हणलं का दुखणं येतंय? का म्हणजे मी आता आलते ना करायला एवढं उन्हाचं तुम्ही मला आणायला लावले. संध्याकाळचं असतंय ती काय असतंय ती घास म्हणजे काय घास घास हा काय घास आहे का? त्याला मराठी तरी नीट बोलता येतंय का? त्याला घास कापायचा ही तरी कळत आहे का? आड्यात ना उभ्या तर मोडलंय खुब्या ते 3 ठिकाणी. तेच म्हणणं नव्हते माझा लय खूप दुखतोय. हा तो सगळं दुखन. बरं ते जाऊन दे. सुनील कुठे गेलाय? सांगितलं मी तुम्हाला ते येळ आणायला गेल्यात. येळ आणायला गेलाय तो. गेला येळ आणायला. तो पण आला तसाच. तो पण कामदार किती शान आहे. तू आली म्हणलं घास कापायला तर तू आली खुरपे घेऊन. त्याच्यावर पडलाय मवा. त्याच्यात काय आणलंय का नाही ते औषध फवारणीचं त्याला म्हणलं होतं. खवा नाही खवा. खवा म्हणजे घासाव खवा पडलाय काय? का घासात खवा सापडलाय तुला? मग कुठं काय? मग काय खवा नाही मावा नाही काय चाललंय तुझं? कुठं काय? अगं बाया हे काय एवढं लाजत आहे एवढं काय ते मुरडत आहे मला काही कळालंच त्याचं. खव्याचं नाव घेऊ काय चाललंय काय? तो मी सांगते काय अगं ते खत ते फवारणीचं झालं काय? तो गेलाय कुठं? आत्या तुमच्या लेकाला तर माझी काळजी नाही. तुम्हालाच माझी काळजी. मला लय काळजी तुझी. त्याच्यावरती मावा पडू नाही तर खवा पडू पण मला लय खवा खाऊशी वाटलाय. आणता का माझ्यासाठी? हा तुला आणते खवा करते त्याचं वाटोळ आणि तुला घालते खाऊ त्या घासाचं. कोणाचं? का बरं आत्या काय झालं तुम्ही खवा आणला तर मला? हा तुला आणते खवा करते सगळं वाटोळ त्या घासाचं. टाका त्याच्यावरती काय नमस्कार.
नमस्कार, बोला ना, काय म्हणताय? काय फोन उचलीत नाही बावड्या? बावडे फोन नाही उचलत का बरं? काय झालं? काय कावा ते मागच्या आठवड्यापासून फोन लावतो त्याला, फोनच उचले ना. अगं बाई, पण असं अर्जंट काय काम काढलं? अर्जंट काय नाही, आता तुम्ही जे तिकडे ते पपई लावल्यात पर लावण्यापासून वावरात मी चक्कर मारतोय. तुम्हाला बी बियाण्यापासून मीच सुचवलंय. खाली खतं टाकायची कोणती, वर फवारे कोणते घ्यायचे, सगळं मी सांगितलं. पण मी जर एवढं प्रामाणिकपणे पारतो, असं मला कोणता खताचा दुकानदार दाखवायचा का ते रानामध्ये येऊन पार तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो समजून? नाही, आता आपल्या गावातलंय म्हणून आता येते सांगताय. मग ते पैसे गुतले, मला माल भरायचा आहे, मी फोन लावितोय, फोन द्या उचलीत नाही, काय नाही. कोणते पैसे गुतले? आता एवढं रामायण महाभारत केलं गेलं का सगळं व्हायला? म्हणजे ते बियाचं आणि ते खताचं म्हणतो. त्याच सांगतो ना मी तुम्हाला. अगो बया, काय ग? काय थोडी उधारी नाही ना, 5-50 हजार रुपये खर्च केलाय त्याला. आता बया बया बया, आणि मी मुर्द्याला मी पैसे देतो, तो करतोय काय? कधी दिले पैसे त्याला? मी त्याच्याकडे देतो, तुमच्यापर्यंत पोहोचल्या का नाही ते मला नाही माहिती. ते आल्या, मी त्याला विचारते, पण तुमच्यापर्यंत पैसे आले नाही मला म्हणताय. त्याने 4 वायदे केले आतापर्यंत. मला म्हणला होता मागच्या आठवड्यात देतो. अजून रुपयाचा पत्ता नाही. तिकडे सीताफळाचा बाग लावलाय, ते सीताफळाच्या रोप आणण्यापासून सगळी मी मदत त्याला केली. होय का? तुला माहित नाही काय पैसे काय झाले ते? आता मला काय माहिती, मला थोडी सांगतात ते. तुला नाही त्या सगळ्या गोष्टी कळत आहेत आणि पैशाच तुला सांगत नाही काय ते? होय का? काय त्या लोकांसमोर तमाशा तुमचा? हा, लोकांसमोर ते दाराने आले ते नाही तुला दिसत? मला काय बोलतो? तुमच्या लेकाला दिले त्यांना बोला की. बोलते ना त्याला, पण मी काय म्हणते, तुमचे पैशात ना, तुमचे पैसे 4-8 दिवसात आम्ही देतो, काय तुम्ही काय काळजी नका करू. अहो मावशी, मला सांगा, 4-8 दिवसात देतो म्हणजे मी 4-8 दिवसापर्यंत थांबू का माल भरायचा? मला ते लायसन रिन्यू करायचे अजून. बरोबर आहे, पण आता मी त्याला आला विचारते ना, मी तर माझ्या हाताने दिलेत त्याला पैसे. त्यांनी घरी गेलो, तुम्ही घरी नाही. वावरात आलो तर वावरात तुम्ही आहे तर त्यो नाही. बरोबर आहे, आता तो गेलाय, आता कुठं गाळडाय कुठं मी यालाय, आता तुम्हाला सांगण्यात अर्थच नाही. तो आला का मी त्याला विचारते आणि मग तुमच्या पैशाचं मी करते. दारू बिरू प्यायला लागला काय तो आता? पेत बीत नाही त्यो. या अशा मुरळ्या बायका भेटल्या ना की बरोबर संसार होते. आता काय तुम्हाला म्हणून सांगतोय, आता काय सांगायला नाही पाहिजे. मग मी तेच म्हणलं. हिच्या इथली सासरवाडी ना माई बी. अगो माझी मैत्रीण, त्यांची बायको आहे. तुझी मैत्रीण आहे का? हा. काय खरं नाही बा. तुम्हाला सांगतो मावशी, एक तर ते लायसन रिन्यू करायचं नाहीच पैसे, बियाण्याला पैसे नाही. अक्षरशः तुम्हाला सांगतो 200 रुपये जवळ नाही. संध्याकाळी बायकोनी खावा घेऊन बोलावले, म्हणले मस्त पैकी गुलाबजाम करून देते. काय ते गुलाबजाम इकडू लागायचं खावा लय भारी लागतो, टेस्टी. हा, कुठला खावा? खवा खवा गवा हे सगळं खायलाच बसलं. सारखेच आहेत काय ना बाबा. एका गावच्या मला हाडळणी एकाच गावच्या आहेत त्या खवेवाडीच्याच आहेत ना. हा, मग त्याच्यामुळेच खवा खावा. आमच्या इकडे खूप भारी खवा भेटतो. भेटन बाबा भेटन. तुम्ही खाता खावा. मी तीच म्हणलं, अशा भेटल्या ना अशा झेन्नुक जेजुऱ्या, हो की असं बहीण सगळं तिकडे जळालंय, किती पडलाय मावा, त्याचा नाही नीला सुसलाय खवा. मला बोला तुम्ही, मी दिली असती त्याची औषध, पैशाच बघितलं असतं आपण माग पुढं. अगो बया, मी तर त्याच्या का औषधाला पैसे दिले, ते मावा पडलाय म्हणून. मला नाही का ते दुकानात? काय त्याला ना खाय आता दुकानात यायला. फोन उचलीत नाही ते बघा. ती पोरगी नाक असं तर आला असता, फोन उचलला असता त्याने माझा. मोठ्या माणसांच्या मध्ये ना वचवच करायचं बंद कर. काय परवा आले हे इकडे. काय सुन्या, काय झालं? तुला काय लाज बीज वाटते का रे? काही जोडीदार काय नाही, कायची परेशानी? थांब जरा थांब. काय खाव्याचं वाश येतं काय का? मला खावा न्यायची म्हणून असं सुचते? नाही नाही, मला एक कळा ना, मला याला बघून द्या. बघू रे. तू औषध आणले का? औषध कायचे? त्या घासाव टाकायला मावा पडलाय, त्याचे औषध कुठे आहेत? मावा नसतो तो. आता मालकच इथे म्हणजे दुकान बंद आहे ना, औषध कुठून आणतो? अरे मालक मोडते तुझ्याकडे. तुझा जाळ झाला तुझा. मालकाला तू यायला लावलं इथं. तू इथं ये, पुढे ये, पुढे ये. माफ करा, तुमचे कोण आहे आम्हाला गोरगरीबाला? तुम्ही दिलं म्हणून सगळं फुलून आलं. काय फुलून आलं? काय फुलून आले? कोणतं इलेक्शन आहे भाऊ? काय बोलतो? तुमचं घ्या बरं पाणी, घ्या तुम्ही पाणी. पाण्याचं जाळ कर तिकडे. काय नको तो पाणी. अरे मेले करायचं पाणी कसं पेटन? काय तो वाडीचं नीत खवच आहे काय ना? काय 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 चाललंय? अगं काय चाललंय? माझ्या डोक्याचा निसे भुगा केलाय. काय तू इकडे ये, पुढे ये. सगळं तयारीनं आलोय. तयारीने काय बंडल घेऊन आला? हे बाचके बोचके घेऊन तू झोपायला आला का? नाही नाही, मला ऊन लागतं. तू गप गाय. मला याच्याकडून उत्तर पाहिजे ना, आत्ताच्या आत्ता ह्या माणसासमोर. हे माणूस का आलाय माहिती तुला? हा बरोबर आहे. मग काय काय ते ना आमच्या खवेवाडीला त्यांची बायको म्हणून आलेत. जाळ कर.
काय माणूस आला आपल्या दारात बरोबर आलं एवढा पप्पाचा माल गेला की देतो की काय देतो पप्पाचा माल कधी जायचा तुझा हा इकडे मग आपल्याला पप्पाया काढून विकायची वेळ आली तू सांगायला आलाय. मग आता सध्या नाही काय काय मग काय करू? नाही पण काय नाही अरे मी तुला रुपया दिला तू पैसे केले काय आणि आता मलाच विचारू द्यात. ए तू काय मला अच्छा विचारा. नाही विचारते थोबाड काय वाशी थांब थांब याला विचारा हा, काय काय केले तू पैसे केले काय हा, काय काय केले? केले आज लाख म्हैस आणली तिथं 50,000 वाटले पण पैसे होतेच कुठं 50च्या पुढं आता अरे, बाई तुला कोणी सांगितलं त्या काळ्या म्हशीचं पांढऱ्या दूध काढीत बसायला दुधाशिवाय मजा नाही. हा दुधामुळे पण खवा निघतो बर का मस्त. लई काय खायला नाही मरत आहे खायासाठी हाडळ बघा तुमच्या आईनेच ती माझ्या खाण्यावर जाते. नको रडू नको रडू दारात येऊन दे 4 चौघ आणि तू खाऊन बस नको रडू खा तू बरं चल लाग ना काम त्याला काय उगाच कोणाला पैसे देऊन टाक राव तू कामाला बरोबर आहे. मला सांग बरं तू. पाहिला मी सांग नाही आज तू चटणी करणार आहे मेल्या मूड अहो, दिया आता तुम्ही एक काम करा लेवच घेऊन आले चला आपण पटकन काम करू. आता चल, चल, इथलं चल. मी गप्पे. मला तुला काय मी ये ना. काय ते म्हशीवाला हो. बी- म्हशीवाला बी तिथं सूर लावून बसला होता 50,000 मला एक सांग तू म्हैस का आणली कोणाला विचारून तू म्हैस आणली कोणाला विचारून आणली एवढा घास आहे का वाटलं करायचा वड्यात टाकायचं ए मुर्द्या त्या गावड्या होत्या ना त्या काय करायचं होतं त्याचं न विचार का कारभार तुला कोण सांगतं यांचे पहिले पैसे दे ती म्हैस आणली ना त्याच्या दारात ठेवून बांध इथं आपल्या घरात रोजच खावा लागायला मग दूध आणलं तर काय तो बाजाल नाटक तू म्हैस कुठे बांधली मी आपली म्हैस सोडून येतो आई, पैसे झाले किती अरे देतो रे, 8 दिवसात. पैसा 8 दिवसात अरे दारात लोक आले रे तुझ्या खव्या पायी आणि एक जिपरी पायी म्हैस माझी मी सोडून हा? येतो आपली मी इकून टाकेत तिकडे थांबा राव, 8 दिवस देतो मी. 8 दिवस बीट दिवस नाही तुला मी शिस्तीत सांगतोय हा ते मग साडी आलाय का यायचंय हा हो, लय दूध time आहे, लय निघतं time त्याचं आहे. मस्त. लय टाइम दूध निघतोय ती म्हणते दूध निघतोय तू काढी म्हणतोय तर. लय टाइम आहे अरे तुम्हाला काय करायचं तुम्हाला म्हणजे दूध निघणार आहे ना. निघू दे हा, निघू दे. ते निघणार आहे माझ्या ना. पद्धतीने तिला रेडा आणून लावितो मी पण हा? तिचं दूधच काढितो बघ बघ मग ते तिला सांगा तुमच्या बाईकला तृप्तीला काय मला थोडस दूध द्यायला ते खावा. बाई. अरे मावशी, ते जाऊ दे कुठं बांधले म्हैस ती कोण याला विचारा कुठं बांधली म्हैस कुठं बांधली ते सांग. बांधते मी चरायला गेली. चरायला कुठं गेली चरायला ती काय सांगून जाते का. हा, अगो बाया 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 हे नवरा बायको आहेत ना कळ हे म्हणते माय सांगून जाते का हे म्हणते वरच्या तुकड्यात आयला तुमच्या नवरा बायकोचा अजिबात ताळमेळ नाही बरं का हा तुमच्या आईला लावला घोडा तुमच्या संग. अयो आत्या तुम्हाला घोडा लावला. लज वाटते का तुला हा, ऐका ना घोडीचं दूध निघा ना त्याचं होईल ना खावा. अगं काही खावा खातीये मेले काय मुर्दे खावा. हा, काय तुझ्या काय माझं हा लाज आहे का तुला छान मला छान तुला- ते सगळ्याला खवा देईल सगळ्याला हा, दूध हा, देईल. हा, ते हा. मलाच लावू दे. अरे भाडू ते येऊन मला लाखो टक्केचं बोलला माझ्याला घोडी लावून गेला. जरा होत असते मागे पुढे काय काय केले पैसे तू पैसे केले काय सांग एवढे 20-25 बघ, तू तर खा. डोळ्याचा जीव गेला, तू तर तू खा. खवाच खा. तू खा. हा? हा? बघ बघ हे कसं खायसाठी एखाद्याचं घर निघणी मुरुळी त्याला घेऊन चालली त्याला मारायचं होतं मला चांगला त्याला पुढे घालून घेऊन चालली चांगली एकची केली काय यांनी काय काय नाही ती बोलला मला ते दुकानदार खवा खाते ना आमका खातीन तमका खाती नुसता खवा खवा मावा मावा लावलाय काय माझ्या घासाचं वाटोळ केलंय काय त्याच्यावर मावा पाडलाय त्याचं काय नाही सगळा खवाच मीच बघते आता लय डोक्याला चक्कर आली शूटिंगच्या गमती जमती पाहण्यासाठी आम्हाला शेअर चॅटवर फॉलो करा.